न्यू इयर येतं, 2026 येतो आहे. तर काही नाही, सहज असंच वाटलं की मी म्हणजे काल परवा, आज 31 डिसेंबर आहे, तर काल परवा मी असं जस्ट बुक, माझी डायरी, जी माझी फेवरेट डायरी ती घेऊन बसली होती आणि जस्ट असंच विचार करत होते की मी 2026मध्ये काय काय करणार आहे, काय काय करण्याचा प्रयत्न करणार आहे, जे की माझ्याकडून 2025मध्ये शक्य नाही झालं. आणि आय थिंक तुम्हालाही हेल्प होईल. तर फर्स्ट गोष्ट अशी आहे की जर्नलिंग म्हणजे मला खूप हेल्प केली आहे. जर्नलिंग म्हणजे बेसिकली तुम्ही दिवसाचा दिनक्रम किंवा जे काही तुम्ही दिवसात केलं आहे ते तुम्ही रात्री झोपताना तुम्ही ते 5 मिनिटं वेळ घेऊन तुम्हाला ज्या त्या दिवसातल्या गोष्टी आवडल्यात किंवा नाही आवडल्यात, कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्यात, त्या तुम्ही त्याच्यात लिहून काढतात. आणि कधी मनातल्या गोष्टी आपण नाही सांगू शकत कोणाला, तर त्यासुद्धा तुम्ही त्या बुकसोबत शेअर करू शकता. कारण की बुक किंवा जी काही आपली डायरी आहे तीच मला असं वाटतं की एकमेव अशी जागा आहे की तिच्यासमोर तुम्ही व्यक्त केलं तर ती कोणाला दुसऱ्याला जाऊन सांगणार नाही. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की जे मी 2025मध्ये ट्राय केलं किंवा ज्या गोष्टी मी फक्त विचार करत होती. आणि हे मी का बोलते, कारण की ना 2025मध्ये मी जी डायरी केली होती त्याने खूप साऱ्या गोष्टी लिहून ठेवल्यात. आणि त्या जर मी ओपन केली ती डायरी, तर लिटरली म्हणजे त्याच्यातल्या खूप कमी गोष्टी आहेत अशा ज्या मी लिहिल्यात पण केल्यात. तर त्या नक्की मी ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहे 2026मध्ये. आणि थर्ड गोष्ट म्हणजे हे सगळ्यांसाठी सर्वप्रथम असलं पाहिजे आणि सगळं काही करून अनमोल वस्तू बोलू शकतो किंवा देवाची देणगी ती खूप महत्त्वाची आहे, जे की आपलं आरोग्य, आपलं शरीर. म्हणजे आपण आताच्या जगातनं खूप धावपळ करतो आहे, सगळ्या पाठी धावतो सगळं करतो आहे. पण मी असे खूप लोक बघितलेत आणि मीही त्यातलीच एक आहे. म्हणजे 2025 चालू आहे, म्हणजे आज 31 डिसेंबर आहे आणि आजच मी दवाखान्यात जाऊन आलेली आहे आणि खूप सारे चेकअप केले. कारण की सगळं करतो आपण, पण आपलं आरोग्य किंवा आपलं शरीर आपल्याला काय सांगतं, आपण त्या शरीराचा उपयोग करतो सगळ्या गोष्टी करण्यासाठी. बट आपण रिटर्नमध्ये आय थिंक जेवढं शरीराला पाहिजे तेवढं देत नाही आहेत. तर ते माझ्यासाठी 2026मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे. आणि फोर्थ गोष्ट अशी की म्हणजे ना आपण हे अगेन हेल्थ जे आहे आपल्या त्यासारखंच आहे. आपण लोकांकडे फोकस करतो, लोक काय करतात, लोक काय बोलत आहेत त्याच्याकडे फोकस करतो. बट आपण आपण कुठून सक्सेस होऊ किंवा आपण कुठून पुढे जाऊ, आपण तो विचार नाही करत. तर मी असा निर्णय घेतला की यावर्षी 2026मध्ये जे मी नाही केलं स्वतःसाठी ते मी करणार आहे. आणि फिफ्थ गोष्ट ही पण खूपच इम्पॉर्टंट मला वाटतं, खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली, आपली फॅमिली. तर आपल्या जवळ आपल्यासोबत जे राहतात, आपले आईवडील, भाऊ बहीण, त्यांच्यासाठी करा, सर्व करा त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी करा. लोक बोलायलासाठीच असतात, लोक आपण दुःखात असलो तर हसण्यासाठीच असतात. आणि खूप किंचित लोक असतात जे आपल्याला म्हणजे आपण दुःखात असलो तर आपल्याला सावरायचा किंवा आपल्याला साथ द्यायचा प्रयत्न करतात. तर लोकांकडे नका लक्ष देऊ, आपल्या फॅमिलीसाठी, स्वतःसाठी जगा आणि जे तुम्हाला वाटतं तेच करा. तर ह्या काही 5 गोष्टी होत्या मी ज्या 2026मध्ये फॉलो करणार आहे. जे काही माझे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, अचीव करता मी ह्या गोष्टी फॉलो करणार आहे. तर आय होप तुम्हाला याच्यातून काही गोष्टी लक्षात आल्या असतील, काही तुम्हीही या गोष्टींवरती लक्ष द्या. आणि हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.